नमस्कार, मी विशाल परदेशी. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंत जगाच्या पाठीवर कुठे कुठे नेमकं काय घडलं. सुरुवात करूयात नवी दिल्लीच्या बातमीने. नवी दिल्ली चांदनी चौक मार्केटमध्ये मंगळवारी मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. जणू काही कोरोना नाहीसा झाला या आविर्भावात दिल्लीकर या गर्दीत बघायला मिळाले. गर्दीतील बहुतांशी लोकांनी मास्क परिधान केलेला नव्हता. कडक थंडीचं वातावरण असतानाही लोक मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. त्यात एकट्या दिल्लीत 338 जण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे दिल्लीतील काही कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेत. दिल्लीतील ही गर्दी अशाच प्रकारे कोरोनाचे नियम पायदळी तुडवत राहिली तर दिल्लीकरांना कोरोनाच्या लाटेचा मोठा सामना करावा लागू शकतो. वायव्य चीनच्या चाणक्सी प्रांताची राजधानी असलेल्या शियानने कोरोना महामारी विरोधात उपाययोजना मजबूत केल्यात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपासून निर्बंध अधिक कठोर करण्यात आलेत. शियान शहरात सोमवारी 175 जण कोरोनाबाधित आढळलेत. आता कोरोनाबाधितांची संख्या 811 वर जाऊन पोहोचली आणि त्यामुळे लसीकरणाची मोहीम पुन्हा एकदा वेगाने वाढवण्यात आली. कोरोनाच्या चाचण्याही वाढवण्यात आल्या. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या म्हणण्यानुसार मंगळवारपर्यंत युनायटेड स्टेट्समधील कोविड-19 प्रकरणांची एकत्रित संख्या ही साधारण 53.15 दशलक्षांच्या पुढे गेली आहे. मृत पावलेल्यांची संख्या ही जर आपण बघितली तर मोठी संख्या ही. आणि US मीडिया आकडेवारीनुसार 27 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात US मध्ये दररोज नवीन कोविड-19 प्रकरणांची सरासरी संख्या जी आहे ती 2,37,061 वरती जाऊन पोहोचली, जी मागील आठवड्याच्या तुलनेत 66% वाढली आहे. कोविड-19 मृत्यूची 7 दिवसांची सरासरी जर आपण बघितली तर ती 1,453 इतकी होती, जी मागील आठवड्याच्या तुलनेत 18% वाढली आहे. या महिन्यात मिशिगन, व्हर्मॉन्ट, मेन, न्यू हॅम्पशायर या 4 राज्यांमध्ये कोविड-19 संसर्गासाठी हॉस्पिटलायझेशनची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते. या जलद वाढीमुळे नागरिकही धास्तावल्याचं दिसतं आणि याचाच परिणाम अमेरिकेत सध्या पाहायला मिळतोय. अमेरिकेतील विविध शहरातील कोरोना चाचणी केंद्रांवर मोठी गर्दी दिसते. ख्रिसमसच्या अगदी आधी सुरू झालेल्या सुट्टीच्या आधी लोकांनी अधिक सावधगिरी बाळगल्याने लोकांच्या चाचणी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुरुवातीच्या संशोधनामुळे ओमायक्रॉनमुळे कोरोना व्हायरसच्या पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा सौम्य लक्षणं दिसतात, परंतु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार संक्रमित झालेल्या लोकांची संख्या पाहता या लोकांना क्वारंटाईन करणं कठीण आहे. सुट्टीच्या काळात देशातील कोरोना व्हायरस प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर मेक्सिकन लोक कोविड-19 लसीकरण केंद्राकडे धाव घेताना दिसत आहेत. फेडरल हेल्थ सेक्रेटरीनुसार शुक्रवारी आणि रविवारी मेक्सिकोमध्ये कोविड-19ची साधारण 3,719 नवीन प्रकरणं नोंदवल्या गेली. राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 88% लोकांना कोविड-19 विरुद्ध लसीचा किमान एक डोस मिळाला. स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्ये आठवड्याच्या शेवटी कडक कोरोना व्हायरस निर्बंध लागू झाले, परंतु UKचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने इंग्लंडमध्ये अतिरिक्त उपाय किंवा निर्बंध लादण्यावर सध्या तरी निर्णय घेतलेला नाहीये. आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी सोमवारी सांगितलं की नवीन वर्षाचं स्वागत करण्यापूर्वी इंग्लंडमध्ये आणखी कोणतेही कोरोना व्हायरस निर्बंध लागू केले जाणार नाहीत. यासोबतच सरकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा डेटा बारकाईने तपासत असून पुढील उपाययोजना करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा व्हेरियंट सध्या ब्रिटनमध्ये अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालतोय. ऑस्ट्रियामध्ये कोरोनाशी लढण्याकरता नवीन नियम लागू करण्यात आले. सेवा क्षेत्र रात्री 10 पर्यंत सुरू राहील. नवीन वर्षाचं स्वागत करण्याची वाट पाहत असलेल्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. सर्वांनी नियम पाळले तर दुकानं पूर्ण वेळ सुरू राहू शकतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जॉर्डनच्या संसदेत मंगळवारी देशाच्या संविधानातील वादग्रस्त दुरुस्त्यांबाबत जोरदार वादविवाद सुरू झाले. देशाच्या घटनेतील प्रस्तावित बदलांनुसार राजाच्या निरंकुश शक्तींमध्ये आणखी वाढ झाल्यामुळे काही कायदेतज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे. जॉर्डनमध्ये घटनात्मक राजेशाही आहे, परंतु त्यांच्या वंशपरंपरागत शासकाकडे सर्वसमावेशक अधिकार आहेत. टीकाकारांचं म्हणणं आहे की लोकशाही संस्था पंतप्रधान निवडण्याच्या आणि इच्छेनुसार संसद बरखास्त करण्याच्या शासकांच्या क्षमतेसह त्यांच्या अधिकारावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र आता यावर्षी आयोगाने संविधानात प्रस्तावित केलेल्या सुधारणांमुळे खासदारांना पंतप्रधान निवडण्याचा अधिकार मिळेल. डॅलस क्षेत्रातील स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात 3 जण ठार झाले आणि 4था गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या पिकअप ट्रकमधून बाहेर पडून दुकानात जाऊन गोळीबार केला आणि त्यानंतर तो माणूस पुन्हा ट्रकमध्ये चढला आणि वेगाने निघून गेला. या गोळीबारात 3 जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी दक्षिण फ्लोरिडामध्ये एका कारने अनेकांना चिरडल्याने मोठा अपघात झाला। या अपघातात 2 मुलांचा मृत्यू झाला तर 3 मुलं जखमी झाली आहेत। अपघात घडल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला। 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला आणि आणखी 3 मुलांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। ब्रॉवर्ड काउंटी शेरीफ कार्यालयाने एका बातमीत म्हटलंय की विल्टन मॅनर्स पोलीस आणि फोर्ट लॉडरडेल रेस्क्यू टीम नेमका हा अपघात कसा घडला याची चौकशी करतात। बेलारूसच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी देशाच्या संविधानात सुधारणा प्रस्तावित करणारा एक मसुदा दस्तऐवज जारी केला आणि यामुळे सध्याची हुकुमशाही मानसिकता असलेले राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांना सत्तेवर आपली पकड आणखी मजबूत करता येईल। 2035 पर्यंत पदावर राहता येईल। लुकाशेंको यांच्या संविधानात सुधारणा प्रस्तावित करण्याच्या मसुद्याच्या विरोधात अनेक महिने मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली। प्रस्तावित दुरुस्ती राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईटवर आणि राज्यवृत्त संस्था बेल्टाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली होती। बेलारूस वासियांना या दुरुस्त्यांबद्दल त्यांची मतं मांडण्यास सांगण्यात आलं होतं। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी सांगितलं की ताजिकिस्तानमधील रशियन लष्करी तळाने प्रदेश सुरक्षित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली। सेंट पीटर्सबर्ग इथे ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं। रशिया ताजिकिस्तानची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी ताजिकिस्तानला लष्करी संसाधनं आणि शस्त्रसामुग्री पुरवण्यात येणारं हे लष्करी सहाय्य ताजिकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या बाह्य धोक्यांना पूर्ण क्षमतेने विरोध करण्यास मदत करेल असं पुतिन म्हणाले। या महिन्यात होणाऱ्या बहुप्रतीक्षित राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यास भाग पाडणाऱ्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी लिबियाच्या खासदारांनी सोमवारी एक महत्त्वाची बैठक घेतली। तेल समृद्ध लिबियामध्ये गेल्या दशकभराची अराजकता संपवण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना या सगळ्यांमुळे खूप मोठा धक्का बसलेला आहे। या मताला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय आणि ज्यात वादग्रस्त राष्ट्रपती निवडणुकांचा मुद्दा जो आहे त्यावरनं मोठी चर्चा होताना दिसते। इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याने हजारो स्थलांतरित क्रेन पक्ष्यांचा मृत्यू झाला असून देशाच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक वन्यजीव ही आपत्ती असं म्हटलं जाते। हे क्रेन पक्षी आफ्रिकेला स्थलांतर करण्यासाठी इस्रायलमधून जात असतात आणि याच प्रवासादरम्यान तब्बल 5200 क्रेन पक्षी हुला व्हॅलीमध्ये मृतावस्थेत आढळले। ज्यूइश नॅशनल फंडच्या हुला लेक पार्कच्या प्रवक्त्याने सांगितलंय की कर्मचारी शक्य तितक्या लवकर पक्ष्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावतात। कृषी मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलंय की बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरातील किमान 1.5 दशलक्ष कोंबड्यांची विल्हेवाट लावायची। मानवतावादी संघटना सी वॉचने सोमवारी सांगितलं की भूमध्य समुद्रातील त्यांच्या जहाजाने ख्रिसमसच्या कालावधीत केलेल्या 5 मोहिमांमध्ये सुमारे 450 स्थलांतरितांची सुटका केली आहे। एनजीओने सांगितलंय की एक गर्भवती महिला आणि तिच्या 3 वर्षांच्या मुलीला वैद्यकीय कारणास्तव बाहेर काढल्यानंतर सी वॉच 3 जहाजात 444 लोक होते। सी वॉचने जारी केलेल्या फुटेजमध्ये अतिशय धोकादायक अशा रबरी बोटींमधून प्रवास करणारे हे लोक समुद्रात आढळून आणल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्थलांतरितांना जहाजात सुखरूप आणलं। सी वॉचच्या एका निवेदनात हवामानाची परिस्थिती बिघडत चालल्याचं सांगत युरोपीय अधिकाऱ्यांनी स्थलांतरितांची सुटका करून त्यांना आणण्यासाठी एखादं सुरक्षित बंदर देण्याची विनंती केली। यानंतर जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात मंगळवारी जपानच्या समुद्र किनाऱ्यावरील भागात जोरदार बर्फवृष्टी सुरूच राहिली आणि ज्यामुळे अनेक विमान उड्डाणं रद्द झाली आहेत आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली। निगाटा भागामधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट शहर मियोको येथे 115 सेंटीमीटर म्हणजेच तब्बल 45 इंच इतकी बर्फवृष्टी नोंदवली गेली, जी हिवाळ्याच्या हंगामात नोंदवल्या गेलेल्या सरासरी प्रमाणापेक्षा 2 पट जास्त आहे। ईशान्य ब्राझीलमध्ये रविवारी 2 धरणं फुटली, त्यामुळे या प्रदेशात पूर आला आणि ज्याने हजारो लोकांना त्यांची घरं सोडावी लागली। जुसिएप आणि इतांबे या शहरांच्या प्रशासनाने सोशल मीडियावरून सूचना दिल्या आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलंय। बहिया राज्य सरकारच्या प्रेस कार्यालयाने सांगितलंय की मुसळधार पावसामुळे पूर आला असून नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून 18 लोकांचा मृत्यू झालाय आणि 50 शहरं प्रभावित झालीत। पुरामुळे 16,000हून अधिक लोक बेघर आणि 19,500 विस्थापित आणि 2 लोक बेपत्ता असल्याचं त्यात म्हटलंय। सोमवारी कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम इथून 36 वन वेब उपग्रह वाहून नेणारं
सोयूज रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं. हे उपग्रह UK आधारित नेटवर्कच्या स्पेस नक्षत्राचा भाग असेल, जे जागतिक इंटरनेट प्रवेश प्रदान करतात. बायकोनूर इथून वनवेब उपग्रह अवकाशात सोडण्याची यावर्षीची तिसरी वेळ होती. 2021 मध्ये रशियातील वोस्टोचनी कॉस्मोड्रोम इथून आणखी 5 मोहिमा सुरू झाल्यात. वनवेब लॉन्चरने एरियन स्पेससह भागीदारीत काम केलं. टाइम्स स्क्वेअरमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जगातील सर्वात मोठा क्रिस्टल बॉल तयार करण्यात आला आहे, ज्याचं वजन सुमारे 12,000 पौंड आहे आणि त्याचा व्यास 12 फूट इतका आहे. ओमायक्रॉन प्रकाराच्या चिंतेमुळे न्यूयॉर्क शहर यावर्षी गर्दीच्या नियोजनात बदल करत आहे. इस्रायल पुरातन वस्तू प्राधिकरणाने बुधवारी भूमध्य सागरी किनाऱ्यावरील 2 जहाजांचे अवशेष शोधून काढल्याची घोषणा केली, ज्यात शेकडो रोमन आणि मध्ययुगीन चांदीच्या नाण्यांचा खजिना आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांनी सांगितलंय की सीझरियाच्या प्राचीन शहराजवळ सापडलेल्या गोष्टी 1700 आणि 600 वर्षांपूर्वी रोमन मामलूक कालखंडातील आहेत. 3ऱ्या दशकाच्या मध्यापर्यंतची शेकडो रोमन चांदी आणि कांस्य नाणी जी आहेत, तसंच मध्ययुगीन 500हून अधिक चांदीची नाणी यात त्याचा समावेश आहे. या सगळ्या मौल्यवान वस्तू गेल्या 2 महिन्यात इस्रायल पुरातन वस्तू प्राधिकरणाच्या सागरी पुरातत्व युनिटने केलेल्या पाण्याखालील सर्वेक्षणात सापडल्याचं युनिटचे प्रमुख जेकब शर्वित यांनी सांगितलं. रविवारी सेंट पीटर्सबर्ग इथल्या हर्मिटेज म्युझियम समोर फादर फॉर्स्टे पोशाख परिधान केलेल्या शेकडो लोकांनी हर्मिटेज म्युझियम समोर शर्यतीत भाग घेतला होता. सहभागींना 2.5 किंवा 5 किलोमीटर अंतरावर धावण्याची, चालण्याची किंवा नृत्य करण्याची अट होती. कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे प्रतिष्ठित पॅलेस स्क्वेअरवरील ओपन एअर इव्हेंट हा नवीन वर्षाच्या आधीचा एकमेव मोठा सार्वजनिक कार्यक्रम होता. रशियन लोकपरंपरेनुसार नवीन वर्षाच्या दिवशी फादर फ्रॉस्टला शुभेच्छा देतात. यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.